चौकटीतल्या आज्या भाग 4. काल ठरल्याप्रमाणे बागेत लतिका आणि सुवर्णासुद्धा लवकरच आल्या. निर्मला आधीच पोहोचली होती, पण आज काही ती बागेबाहेर यांची वाट बघत उभी नाही राहू शकली. ती त्यांच्या नेहमीच्या बाकड्यावर आधीच येऊन बसली होती. शुभदाच्या जागेवर ती तिचा हात कुरवाळत मनात महाराजांचा धावा करीत होती आणि तिच्या डोळ्यातले अश्रू त्या जागेला स्पर्शत होते. दोघींनी बाहेर तिची वाट पाहिली. भेळवाल्याला विचारले असता त्यांना निर्मला आधीच आत गेलं असल्याचे सांगितले. त्या लगबगीने आत आल्या. निर्मलेला रडताना पाहून त्यासुद्धा अस्वस्थ झाल्या आणि काहीतरी घडलंय हे त्यांच्या लक्षात आलं. उभ्यानेच लतिका निर्मलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "काय झालंय शुभदेला?" असं विचारल्यावर निर्मलाचं अवसानच गळलं आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. दोघींना धस्स झालं. "अगं निर्मले, अंत बघू नकोस बाई, काय झालंय?" सुवर्णा बाकड्यावर बसत आणि एक हात छातीवर ठेवत म्हणाली. दोघींची ही अवस्था पाहिल्यावर निर्मलेने डोळे पुसले आणि भक्कम बनण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, "शुभदाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, 3rd स्टेज आहे." हे बोलल्यावर पुढची 2 मिनिटे फक्त शांतता. सुवर्णा आणि लतिकाचे सुन्न चेहरे. लतिकाच्या डोळ्यात आसवे दाटून आली, तर सुवर्णाचा कंठ. दोघींचे हात हातात घेत निर्मलाच मग म्हणाली, "हे बघा, आज सकाळी मला हे समजलं आहे. मलासुद्धा खूप मोठा धक्काच बसला. डॉक्टरांकडे मला अर्चित भेटला होता. त्याने मला हे सगळं सांगितलं." लतिका अश्रू पुसत म्हणाली, "आता परांजपे कशी आहे गं? 3rd स्टेजला असल्याने ना तो क्युरेबल आहे. म्हणूनच पुढच्या उपचारांसाठी अर्चित तिला अमेरिकेला घेऊन जाणार आहे." सुवर्णा अजूनही धक्क्यातून सावरतच होती. निर्मला म्हणाली, "कदाचित यामुळेच शुभदा येत नसावी. पण आपण तिच्या एवढ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत. आपल्याला तरी हे सांगायला हवं होतं. एकटीनेच किती त्रास सहन केला तिने." लतिका म्हणाली, "ते सगळं जाऊ दे. पण आता तिच्या मैत्रिणी म्हणून ज्याप्रमाणे आपण सुखात एकत्र असतो तसं दुःखातसुद्धा तिच्यासोबतच राहू." निर्मला म्हणाली. तिची ही सकारात्मकता बघून दोघींनाही जरा धीर मिळाला. एकमेकींचे हात हातात घेऊन त्यांनी महाराजांचा धावा केला आणि शुभदा अमेरिकेला जाण्याआधी तिच्यासाठी काहीतरी खास करायचे असे त्यांनी ठरवले. तिला काही झाले आहे याची तिला जाणीव न करून देता ती इथे असेपर्यंत अगदी पूर्वीसारखंच सगळं करायचं असं त्यांनी ठरवलं. सुवर्णा म्हणाली, "अगं, आपण ठरवत होतो ना, खूप दिवसात नाटकाला नाही गेलो. मी पुढच्याच आठवड्यातली तिकीटं बुक करते." निर्मला म्हणाली, "चालेल. आणि येत्या शनिवार रविवार प्रदर्शनसुद्धा आहे, तिथेही जाऊ आपण. शुभदाला खूप आवडतात छोट्या छोट्या वस्तू जमवायला." लतिका एकदम म्हणाली, "अगं, आणि 21 तारखेला तिचा वाढदिवस असतो ना?" "खरंच की," दोघीही म्हणाल्या. "आपण त्यासाठीसुद्धा काहीतरी स्पेशल प्लॅन करूया." निर्मला म्हणाली, "ते सगळं ठीक आहे, पण शुभदाला इथे बोलवायचं कसं? गेले कित्येक दिवस तिने आपल्याशी संपर्कच ठेवला नाही आहे." लतिका म्हणाली, "अर्चितला सांगून आपण ते करू शकतो." त्यावर दोघीही चालेल म्हणाल्या. आता शुभदा आणि तिचा आनंद हेच त्यांनी येत्या काही दिवसांचं त्यांचं ध्येय म्हणून निश्चित केलं. निर्मलाने लगेच अर्चितला फोन लावला. त्याला सगळं सांगितलं. त्यानेही आनंदाने याला होकार दिला. "मी आईला घेऊन येतो. माझी आई नशीबवानच की तिला तुमच्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या आहेत. तुम्ही एवढं करताय तिच्यासाठी, मग मी एवढं पण नाही का करू शकत?" असं अर्चित म्हणाला. त्यावर निर्मला कौतुकाने त्याला म्हणाली, "बाळा, आजच्या जगात जिथे मुलांना आईवडील नकोसे होतात तेव्हा तुझ्यासारखा मुलगा म्हणजे नशीबच. आमची परांजपे या बाबतीत नशीबवान आहे, पण तिच्यावर ओढवलेल्या संकटावर सुद्धा ती नक्की विजय मिळवेल अशी आमची खात्री आहे." "हो काकू, नक्कीच." अर्चितला अश्रू अनावर झाले आणि रडतच त्याने "मी फोन ठेवतो" म्हणून फोन ठेवून दिला. म्हणता म्हणता 7 वाजले कधी ते कळलंच नाही. आज मात्र मावळतीचा सूर्य मावळलेलासुद्धा कळला नाही, कारण सूर्य अस्त झाला होता, पण नवीन आशेचा आणि प्रयत्नांचा मात्र उदय झाला होता, हे नक्की. इति तन्मयी.